सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित सर्जिकल स्ट्राईक राबवला। जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यातील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली। अशा प्रकारे विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 15 वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत। संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रात्री झारा परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला। या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मालवण तहसीलदार गणेश लवे, वेंगुर्ला तहसीलदार ओमकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता। कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला। आचरा कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने 2 वाहने तर देवली मार्गे परुळेच्या दिशेने जाणाऱ्या 3 वाहनांवर वेंगुर्ला पथकानं कारवाई केली। कुंभारमाट येथे कणकवलीच्या पथकानं 3 वाहनं पकडली। तोंडवली येथे सावंतवाडी पथकानं 3 वाहनांवर कारवाई केली तर कुडाळ परिसरात 4 वाहनं ताब्यात घेण्यात आली। अशा प्रकारे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 15 वाहनं जप्त करण्यात आली आहेत।